खार जर्मन चल मित्रांनो, उपस्थित संघांपैकी ज्या संघांचा सामना झालेला आहे परंतु आपण अद्यापपर्यंत जेवण केले नाही आहे तर संघांना विनंती असेल आपण कृपया भोजनाचा आस्वाद घ्यायचा। अजून देखील त्या ठिकाणी भोजन सुरू आहे। आपल्याला विनंती असेल त्या ठिकाणी भोजनाच्या पंगती अजून देखील सुरू आहे। जे संघ जेवणाचे बाकी असेल आपण कृपया त्या ठिकाणी मंदिराजवळ जाऊन भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे। धन्यवाद। हॉटेल सामना संपला, शेवटची 2 मिनिटं। मैदान क्रमांक 1 असेल। सरांचा इशारा। या ठिकाणी छोटा रायडर बडा धमाका जर्सी नंबर 14 मैदानामध्ये सज्ज होते। कोटरगाव संघाचा हा चढाईपटू पहा कशा प्रकारे ताकद लावतोय। ताकद कमी आहे परंतु लावण्याचा मात्र प्रयत्न। चला, लास्ट अँड फायनल कॉल भैरवनाथ यशवंत खार वर्सेस गावदेवी तळागर आणि मैदान क्रमांक 2 साठी पहिला पुकार गावदेवी वावे वर्सेस जय बजरंग सारसोली। पहिला पुकार मैदान क्रमांक 2 साठी गावदेवी वावे वर्सेस जय बजरंग सारसोली। आपण सज्ज आहे मैदान क्रमांक 2 साठी। आणि सुरू होते स्पर्धा मैदान क्रमांक 2 बलाढ्य संघ जय बजरंग रोहा वर्सेस जय हनुमान उसरोली संघामध्ये जय हनुमान उसरोली संघाचा चढाईपटू सज्ज होतोय जय बजरंग संघाच्या मैदानामध्ये। आणि काय घडणार? पॉइंट मारतोय, दावा करतोय, पंच मात्र दक्ष आहेत। पॉइंट देणार की पॉइंट घेणार? शिवाय बांधून सामना संपतोय। रिझल्ट आपल्यापर्यंत येणार आहे। तत्पूर्वी विनंती असेल भैरवनाथ यशवंत खार वर्सेस गावदेवी तळागर दोन्ही संघांना विनंती असेल की आपण विनाविलंब बैलाचा ताबा घ्यायचा आहे। लगेचच सामना संपलेला आहे आणि गावदेवी वावे आणि जय बजरंग सारसोली आपला वॉर्मअप करून घ्यायचा आहे। मित्रांनो, आपला सामना मैदान क्रमांक 2 वरती जय बजरंग रोहा आणि जय हनुमान उसरोली संघ हा सामना संपल्यानंतर होणार आहे। अतिशय सुंदर असं नियोजन पाहतो या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं। या ठिकाणी लक्ष्मीनारायण उत्सवानिमित्त ही भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आणि त्या स्पर्धेचं सुंदर असं नियोजन आयोजन आयोजकांच्या वतीनं, मग ग्रामस्थ मंडळ चेअर असेल, महिला मंडळ चेअर असेल, या सर्वांच्या वतीनं अतिशय सुंदर अशी व्यवस्था पाहतोय। मग ती भोजनाची व्यवस्था असेल, या ठिकाणी मला वाटते बांधण संघ विन होतोय। खूप खूप अभिनंदन शिवाई बांधण संघ आणि खूप खूप धन्यवाद कोटरबाग संघ। चला, विनंती असेल भैरवनाथ यशवंत खार वर्सेस गावदेवी तळागर आपण विनाविलंब मैदानाकडे रवाना व्हायचं मित्रांनो। आणि सुंदर डिफेन्स पुन्हा एकदा त्या ठिकाणी जय बजरंग रोहाच्या माध्यमातून जय बजरंग उसरोली संघाला चढाईसाठी येतोय आता राकेश गायकवाड। राकेशची ही चढाई राकेश पाहतोय आपण चढाईसाठी सज्ज होतोय। 5च्या डिफेन्स मध्ये बोनस अवेलेबल नसताना खोलवर जावं लागेल राकेशला आणि खोलवर जाऊन चढाई करावी लागेल। या ठिकाणी 5च्या डिफेन्स मध्ये बोनस नाहीये आणि बोनस नसताना एक बॅक किक मारण्याचा प्रयत्न आणि रिक्त हस्ते परत। आणि चला, जय गावदेवी तळागर संघ आणि भैरवनाथ यशवंतकर संघ आपले तिन्ही पुकार संपलेत मित्रांनो। कोचला विनंती असेल की आपण विनाविलंब आपला संघ घेऊन मैदानाकडे रवाना व्हायचा आहे। मैदान मात्र आता रिकामा ठेवायचं नाही आहे। आपण खूप उशिरा ही स्पर्धा सुरू केली आहे। ज्या स्पर्धेची सुरुवात खऱ्या अर्थाने सायंकाळी 6 वाजता व्हायला पाहिजे होती ती सुरुवात आपण खूप लेट केलेली आहे। पुढला संघ दिलाय। त्यानंतर मित्रांनो आपण एक पुढील मानसन्मान घेतोय। आपल्या गावचे जावई आदरणीय चेतनजी देवकर यांचा शुभ सन्मान मंडळाला विनंती करतो आपण निलेजी सवरकर यांचे शुभ हस्ते आपण करतो। खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रत्येक व्यक्तिमत्वाचा यथोचितरित्या मानसन्मान दिला जातो। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण साहेबांचा शुभ सन्मान करतोय। धन्यवाद, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद आदरणीय देवकर साहेब।
चला मैदान क्रमांक 1 से आपण विनाविलंब तांबाख्या भैरवनाथ यशवंत खार विरुद्ध गावदेवी तळाघर विनाविलंब तांबाख्या मित्रांनो त्वरित या। चला रोशन मडवी विरुद्ध स्वप्नील जाईलकर संतोष जाईलकर असा खेळ मात्र आपल्याला असा सामना मात्र मैदानावरती पाहायला मिळेल। गावदेवी तळाघर विरुद्ध भैरवनाथ यशवंत खार। पुरुष सर्व प्रेक्षकांच्या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि अभिनंदन की आपण अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात आणि त्याकडे चिल्ड्रन्स पाहतोय सुपर टॅकल होतोय। आता जय बजरंग रोहा संघाचा हा चढाईपट्टू संतोष जाधव 2 पैसे कमी घेईल पण चांगलं डेकोरेशन करेल असे संतोष जाधव यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने सर सन्माननीय शांतारामजी घाग यांना सुद्धा विनंती करतोय की आपण इथे आपलं स्वागत सत्कार घ्यायचंय। सन्माननीय दिलीपजी रोटकर यांना विनंती करतो की शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचं इथे स्वागत करायचंय। अतिशय चांगलं क्वालिटीचं जे आपल्याला डीजे इथे पाहायला मिळतंय श्री शांतारामजी घाग यांचं मी ग्रामस्थ मंडळ चेअरच्या वतीने धन्यवाद देतो। गावचे जावई चेतनजी दिवकर यांच्याकडून आपल्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 1000 रुपयाची देणगी आली ग्रामस्थ मंडळ चेअर त्यांचं शतशः ऋणी आहे। धन्यवाद साहेब। चला या भैरवनाथ यशवंतकार संघ आणि गावदेवी तलाघर संघ विनंती असेल की आपले तिन्ही पुकार संपले मित्रांनो तरी आपण विनाविलंब मैदानाकडे याच्या मध्ये संघ येतोय। चला या तलाघर संघाचा सामना मात्र सुरू होतोय। जय बजरंग रोहा वर्सेस जय हनुमान उसरोली आणि जय हनुमान उसरोली संघाचा हा जर्सी नंबर 9 सज्ज होतोय जय बजरंग रोहा संघाच्या मैदानामध्ये। सेकंड हाफ मध्ये 4-7 असा गुणफलक। चला या लवकरच भैरवनाथ यशवंतकार संघ आपण का उशीर करताय? आपल्याला सामना सुरू होण्यापूर्वी पुकार दिले होते आणि आता सामना संपू सुद्धा 5 मिनिटाचा अवधी गेलेला आहे तरी आपण प्लीज घाई करा। भैरवनाथ यशवंतकार संघ चला तलाघर संघ या ठिकाणी हजर आहे। विनंती असेल यशवंतकार संघाला की आपण विनाविलंब मैदानाकडे रवाना व्हायचं आहे। गावदेवी वावे वर्सेस जय बजरंग सारसोली आपण मैदान क्रमांक 2 साठी सज्ज आहात पुढील मॅच साठी। मध्यंतर मात्र होऊन गेला आहे गावदेवी वावे वर्सेस जय बजरंग सारसोली। अतिशय चुरस पाहतोय आपण जय बजरंग रोहा वर्सेस जय हनुमान उसरोली संघाकडून। जय हनुमान उसरोली संघाचा हा चढाईपटू सज्ज होतोय जय बजरंग रोहाच्या मैदानामध्ये। काहीसा परशुट करण्याचा प्रयत्न होता पुन्हाच राकेश गायकवाड मात्र सज्ज होतोय चढाईसाठी। 2चा डिफेन्स राकेशसाठी। राकेश काय करणार 2+2 4 पॉइंट घेणार की 2 पॉइंट देणार नाही 2+2 असे 4 गुण घेणार राकेश गायकवाड। सुंदर चढाई एक सुपर चढाई होऊ लागेल 2+2 4 पॉइंटची चढाई आणि जर्सी नंबर 10 सज्ज होतोय एक लोणाचा बोजा घेऊन। तरी म्हटलं की जरी आपण आऊट झाला तर पुनश्च जिवंत होऊ शकता। एक कबड्डी असा खेळ आहे क्रिकेटमध्ये आपण एकदा आऊट झाला का आपला घरचा रस्ता पकडावा लागतो मैदानाच्या बाहेर जावं लागतं। यशवंत खार प्रोग्राम खूप मोठा आहे उद्या सुद्धा 3 दिवस लगातार प्रोग्राम आहे। आपण असा विलंब करू नये पुढील संघाला वाटचाल केली याची नोंद घ्यायची आहे। जर आपण 1 मिनिटाच्या अवधीमध्ये येत नसाल तर प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं पुढे वाटचाल दिली जाईल याची नोंद घ्यायची यशवंतकार संघ। पुढील कार्यक्रम मोठा आहे लगातार 3 दिवस या ठिकाणी ग्रामस्थांचं या ठिकाणी योगदान असणार आहे। यशवंतकार संघ या सर्व संघाला विनंती असेल यापुढे की आपला पुकार मित्रांना अगोदर दिलेले आहेत तरी आपण आपलं वॉर्मअप जो असेल तो अगोदरच करून घ्यायचा आहे। या ठिकाणी असं नाही की आम्हाला जर्सी चेंज करायची आहे आमचा संघ आताच खेळून गेला आहे। सर्व संघ नवीन आहेत सर्व संघ सज्ज आहेत त्यामुळे विनाविलंब यायचं आहे। सहर्ष स्वागत यशवंतकार संघ। चला पंचाला विनंती असेल की आपण मैदान क्रमांक 1 सुरू करून घ्यायचा आहे। शेवटचा आणि अंतिम कॉल गावदेवी वावे वर्सेस जय बजरंग सारसोली सज्ज राहायचं आहे। मंदिराच्या आजूबाजूचा कोणता परिसर असू द्या एक सिव्हिलचं काम नेहमी आपल्या गावाला सहकार्य करणारे हुसेन बडेकर
यांचा सुद्धा इथे सत्कार केला जाईल. कृपया करून त्यांनी इथे यायचंय. सुशीलजी चवरकर यांच्या हस्ते हुसेन बडेकर यांचे इथे सत्कार करण्यात येईल. हुसेन भाई बडेकर जागा उपलब्ध करून दिली, त्यामुळे आम्हाला इथे कबड्डीचा हा सुंदर अशी स्पर्धा पार पाडता येत आहे. तरी कृपया करून आपण इथे यायचंय. आपला मान सन्मान बाकी आहे. मोहनजी चवरकर कृपया करून आपण इथे यायचंय. कुमार किरण रोडकर यांना विनंती करतो की मोहन चवरकर यांचं इथे स्वागत सत्कार करायचा आहे. किरण रोडकर सहकार्याने आपल्याला इथे चांगला हा सामना पाहायला मिळतोय. खूप खूप धन्यवाद. आणि सामना मात्र सुरुवात होते. अर्थातच भैरवनाथ यशवंत खान वर्सेस गावदेवी तळागर. खूप मोठे चुरस या दोन्ही संघामध्ये पाहायला मिळणार आहे. दोन्ही रोहा तालुक्यातील संघ आहेत. यशवंत खान म्हटला तर एक खाडी खेळपट्टीतला हा संघ आणि तळागर म्हटला तर रोहाच्या जवळीलचा संघ. आणि जर्सी नंबर 18 ताकदीचा पुरेपूर वापर करून मैदानामध्ये सज्ज होते. अक्षरशः प्रतिस्पर्धी संघाच्या रोशन मळवी खेळाडू सुद्धा आपल्या पारद्यामध्ये घेऊन येतोय. रोशन आणि जर्सी नंबर 9 सज्ज होतोय.